नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशान्वये आणि विभागीय अधिकारी चंदन गुके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण विरोधी धडक मोहीम राबविण्यात आली आहे। आकाशवाणी केंद्र ते वाघ गुरुजी मराठा हायस्कूल या संपर्क पट्ट्यात हातगाडा लावणारे विक्रेते व भाजी विक्रेते यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे। वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होणे तसेच सार्वजनिक मार्ग अडवले जाणे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही मोहीम पार पडल्याचं प्रशासनाने सांगितलं। या कारवाईत पश्चिम विभागाचे प्रमुख पीएस बागुल, सुनील कदम, जावेद शेख, मोहन भांगरे, जगन्नाथ हंबरे, संजय सूर्यवंशी, बापू लांडके, रोकडे, सचिन जाधव आदी अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविलाय। महापालिकेच्या या कारवाईमुळे परिसर मोकळा झाला असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळाली आहे। पुढील काळातही अशा कारवाया सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। एकनाथ पुनाजी सारुक्ते, ग्रामपंचायत कोलटेंबे सरपंच। तर आमच्या इथं कोलटेंबे गावामध्ये अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या वाडी वस्त्या वंचित होत्या। तर आम्हाला असे समाजसेवक लाभले, अनंत महादेव घाणे, त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आणि गावातून अनेक कामे वाडी वस्त्यांपर्यंत जिथं लाईट नव्हती आजपर्यंत गेली तिथं लाईट पोहोचवण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पडलंय। आमच्या गावाला मशानभूमी नव्हती, मशानभूमीचं काम त्यांच्या पाठपुराव्यानं मशानभूमी पूर्ण झाले। तिचं उद्घाटन आम्ही करणार आहे एक दिवस। आणि तसेच आज उपस्थित हनुमंता नारायण बुळे सोसायटीचे डायरेक्टर, तुकाराम खाडे बारी सरपंच, पिचड साहेब आहेत आणि अनेक त्यांचे सहकारी यशवंता गोगरे, तुकाराम सारुक्ते माजी सरपंच। तर घाणे साहेबांचं आमच्या गावाला खूप योगदान आहे। असं तशात काय झालं, लाईटीची सोय नसल्यामुळं इकडे बिबटे राहतात ती आणि आता प्रत्येक घरापर्यंत वाडी वस्त्यांपर्यंत लाईट पोहोचली म्हणजे थोडंसं संरक्षण झालं प्रत्येकाला। एवढे बोलून मी माझे दोन शब्द। कोलटेंबे गावचे सरपंच एकनाथ सारुक्ते, हनुमंत दादा बुळे, माजी सरपंच तुकाराम सारुक्ते, यशवंत गोगरे, बाळासाहेब बुळे आणि आमचे सहकारी रामदास दादा पिचड आणि आमच्या विभागाचे समाजसेवक ज्यांचा नुकताच नवराष्ट्र या संस्थेने पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला असे आमचे मित्र सहकारी अनंत घाणे साहेब यांनी या आमच्या विभागामध्ये विशेषतः रतनवाडी, कोलटेंबे, बारी असेल, सेंडी असेल, अनेक या वंचित ठिकाणी जी वीज व्यवस्था अपूर्ण होती, सतत पाठपुरावा करून वैभव भावांच्या मार्गदर्शनाखाली सतत काम करीत असताना मी स्वतः त्यांच्याबरोबर आहे आणि वैभव भावांच्या या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करत असताना वाडी वस्तीवर वीज असेल, रस्ते असतील, अनेक प्रश्न असतील, सतत शासकीय विभागाशी संपर्क साधून त्यांनी तळमळीने या कोलटेंबे गावात इथं डीपीची सोय उपलब्ध करून दिली आणि त्याच गावच्या मशानभूमी नुकसान भरपाई असेल, शेतीचे प्रश्न असतील, असे अनेक कामे शासनाच्या शासकीय कार्यालयातून मार्गी समाजसेवा म्हणून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा सन्मान म्हणून आमच्या कोलटेंबे गावचे सरपंच, सर्व स्थानिक कार्यकर्ते यांनी इथं आमंत्रित करून या बसवलेल्या डीपीचं उद्घाटन डॉक्टर साहेबांच्या हस्ते केलं। त्यावर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि या कार्याचा निश्चितच जनता त्यांना इथून पुढं चांगल्या पद्धतीने योगदान देतील असे। याच ठिकाणी कोलटेंबे येथे मला एकत्रित बोलवून माझी सरपंच तुकाराम सारुक्ते असतील, आजी सरपंच एकनाथ सारुक्ते असतील, डायरेक्टर हनुमंता बुळे असतील, यशवंता घोगरे असतील, बाळू गोडे असतील, बोळे असतील, विठ्ठल साबळे असतील आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहकारी तुकाराम खाडे, आपले बाळू खाडे, योगेश खाडे आणि आमचे खांद्याला खांद्यावर लावून काम करणारे आमचे सहकारी रामदास पिचड साहेब, हे सर्वजण आज
कोलटेंबे इथं येऊन आम्ही जे लाईटीचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं आणि आदिवासी भागामध्ये जिथं जिथं लाईट नाही आहे ती सोडवण्यासाठी, रस्त्यांचे कामं करण्यासाठी, नुकसान भरपाईचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी बाळे हिरडा, हमीभाव, पीक विमा असेल, भात पीक विमा असेल, ह्या सर्व गोष्टी घेऊन माननीय कैलासवासी मधुकर पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय वैभव पिचड साहेब यांचं वेगवेगळे मार्गदर्शन घेऊन जी कामांना गती मिळाली आणि सरकारकडून पाठपुरावा करून प्रशासन स्तरावर प्रशासकीय कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील, DY MSCBचे DY असतील आणि इतर प्रांतसाहेब असतील, सर्वच गटविकास अधिकारी असतील यांच्या माध्यमातून भाऊंच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे इथं उद्भवणारे ग्रामीण भागामध्ये जे रस्ते आहेत, पाणी पुरवठ्याचे असतील, लाईटीचे असतील, ते सोडवण्याचं काम वैभवांच्या माध्यमातून नक्कीच इथं आम्ही करतो आहे आणि ह्या प्रयत्नांना जवळजवळ 100% यश येतं आहे आणि हीच आमची कामाची पावती म्हणून आज कोलटेंबे गावांनी जो सत्कार केला, मी त्या सत्काराने भारावून जाऊन मी गावकऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि इथूनही पुढं जिथं जिथं प्रश्न अडतील, जिथे जिथं सामान्य जनतेचे प्रश्न असतील, ते घरकुलाचे असोत, रस्त्यांचे असोत, तुमचे हमी भावाचे असतील, महामंडळाचे प्रश्न असतील, जे रस्त्यांचे प्रश्न असतील, जिथं जिथं बांध रस्ते असतील, धरणाचं पाणी जे आहे ते अडवण्याचं काम असेल, या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवण्याचं काम मी यापुढेही समाजाच्या अधीन राहून एक जनसेवक म्हणून मी हे सर्व प्रश्न सोडवण्याचं ह्यापुढेही काम करणार आहे अशी मी ग्रामस्थांना ग्वाही देतो. थांबतो. जय आदिवासी, जय. सरपंच एकनाथ पुनाजी सारखी त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जे समाजसेवक अनंत महादू घाणे आणि त्याच पद्धतीने बारीचे सरपंच तुकाराम खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हे इथं या ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन झालेलं आहे. या पद्धतीनं आपण या ठिकाणी म्हणजे आम्ही गावकरी जमलेलो आहे. तर त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी त्यांचं हे कार्य चालू आहे. तर अनंत महादू घाणे हे म्हणजे बरेच ठिकाणी यांचं काम चालू आहे. त्याच्यामुळं काही ठिकाणी अनंत महादू घाणे यांना बरेचसे लोक मानतात आणि ते आमचे या भागामध्ये आमचे नेते आहेत. अनंत महादू घाणे आहेत त्याबरोबर तुकाराम खाडे आहेत आणि त्यांच्याबरोबर आपले पिचड साहेब, काय नाव त्यांचं, रामदास पिचड साहेब, हे पण आमचे मोठे. आणि त्याच्यात ते आले नाही, ते आपले ह्याचे कोण, बाजीराव धराडे, बाजीराव सगबोर धराडे, ते बाजीराव सगबोर, हे पण आमचे मित्र आहेत. तर आमच्या या गावामध्ये आमचे सरपंच एकनाथ सारखते, माजी सरपंच म्हणजे आता सरपंच आहेत, ते त्यांनी बरेचसे काम केलेलं आहे. बरेचसं लाईटीचं म्हणजे बरंचसं काम केलं आहे. तर त्यांना आम्ही धन्यवाद देतो. बोला. ऐका ना. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.